माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सोलापूर शहर समन्वयक तथा माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन सोलापूर शहरातील अनेक विषयांवर चर्चा केली। यावेळी प्रारंभी त्यांनी तेजस्विनी महिला उद्योग समूह व बचत गटातील महिलांनी तयार केलेली बैलगाडी, याचबरोबर पालखीमध्ये बसलेले छत्रपती शिवाजी महाराज आणि पांडुरंगाची मूर्ती भेट दिली। याबरोबर त्यांनी विष्णू मिल कामगारांच्या चाळीचा प्रश्न मार्गी लावण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लेखी पत्र दिले। मनुष्य आणि विष्णू मिल कामगारांच्या या चाळी आहेत त्या अजीर्ण झालेल्या आहेत। महापालिकेने स्ट्रक्चर ऑडिट करून नोटीस बजावल्या आहेत। येणाऱ्या काळात मनुष्यहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे गिरणी कामगारांच्या मागण्यांकडे लक्ष देऊन त्या तात्काळ सोडवण्याची मागणी देखील केली। यास एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच या संदर्भात मंत्रालयात बैठक लावू आणि प्रश्न मार्गी लावू अशी ग्वाही दिली। यासह तेजस्विनी महिला उद्योग समूह आणि बचत गटातील महिलांनी देखील एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना लेखी निवेदन दिले आणि बचत गटांना शासनाच्या वतीने अधिकाधिक सुविधा मिळाव्यात, अल्प व्याजदरात कर्ज पुरवठा व्हावा, यास विविध मागण्या त्यांच्या समोर मांडल्या। यावेळी माजी उपमहापौर तथा शिवसेनेचे समन्वयक दिलीप कोल्हे, माजी नगरसेविका मंगला कोल्हे, रणजित कोल्हे, रणवीर कोल्हे, आतिश चव्हाण, मंगेश डोंगरे, रमेश साळुंके, गणेश भोसले, आसिम साबुनगर, रवी मस्के, कृष्णा इंगळे, अभिजित काळे, अश्विनी बिजजर्गी, जयश्री माने, संगीता पोखरकर, अनुराधा पोखरकर, सुनीता कदम, आशा ननवरे, सौ मुळेकर, सौ उन्हाळे मॅडम यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।